पवार करणार एकनाथ शिंदेंचा गेम, प्रसंगी शिंदे भाजप युती तुटणार, शिंदेंसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होणार का? आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करणं ही भाजपची मजबुरी ठरणार का? चला तर जाणून घेऊया। अजित पवारांनी मध्यरात्री 1 वाजता दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट, अशा बातम्या आपण पाहिल्यात। ही भेट घेत असताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघंही होते। याचा अर्थ महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीच्या वारीला गेले होते हे निश्चित होतं। आता चर्चा नेमकी काय झाली असेल याचा तपशील जरी बाहेर आला नाही तरी सुद्धा अमित शहा यांच्या सोबत रात्री 1 वाजता 45 मिनिटांची अजित पवार यांची चर्चा झाली, याचा अर्थ विधानसभेच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत असा अंदाज येतो। नुकताच अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा पार पडला, त्यामुळे चर्चा करायची होती तर महाराष्ट्रातही होऊ शकली असती। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांसमोर अजित पवारांना काही बोलायचं नव्हतं किंवा अमित शहांना महाराष्ट्रातील नेत्यांसमोर अजितदादा यांच्यासोबत चर्चा करायची नव्हती आणि म्हणूनच अजित पवार रात्री दिल्लीला गेले आणि रात्यातून परत देखील आले। अजित पवार यांना विधानसभेला जास्त जागा हव्या आहेत, त्या कशासाठी? तर अजित पवारांची महत्वाकांक्षा ही काही लपून राहिलेली नाही। ज्या पद्धतीने फक्त 40-42 आमदार असताना भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, त्याच धर्तीवर जर आपले 50-60 आमदार विधानसभेला निवडून आले तर आपण मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो असा मानस निश्चितच अजित पवार यांचा असणार आहे। आणि त्यासाठी पहिलं पाऊल जे आहे ते अजित पवारांना उचलावं लागणार आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अधिकच्या जागा लढवाव्या लागतील आणि त्या जागा लढवाव्या लागतील ज्या जागा अजित पवार जिंकून आणू शकतात, ज्या जागांवर राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे। त्यामुळे विधानसभेच्या कोणत्या जागा राष्ट्रवादीला सुटल्या पाहिजे आणि शिंदेपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला का दिल्या जाव्या, त्या कशा मिळतील, या सगळ्या गोष्टींचं गणित हे दिल्लीला जाऊन अजित पवारांना मांडावं लागणार आहे। सोबतच राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं जे काही नुकसान लोकसभेला झालंय असं बोललं जातंय, हे नेरेटिव्ह देखील कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नुकसान नव्हे तर फायदा झालाय हे सुद्धा अजितदादांना पटवून द्यावं लागणार आहे। आणि नुकसान राष्ट्रवादीमुळे नाही तर शिंदेमुळे अधिक होतंय असं पटवून सांगण्यात जर अजित पवार यशस्वी झाले तर शिंदेच्या वाटायला जाणाऱ्या जागा अजित पवार राष्ट्रवादीच्या पारड्यात खेचून आणू शकतात। आणि तसं करण्यात जर अजित पवार यशस्वी झाले तर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेचा गेम होणार आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आणि खरी शिवसेना कोणाची यावर अजूनही कोर्टात सुनावणी चालू आहे, विषय काही संपलेला नाहीये। सोबतच लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स भाजपच्या दृष्टीनं अपेक्षित सुद्धा राहिलेला नाहीये आणि त्यामुळं लोकसभेला मोठ्या प्रमाणात युतीचं नुकसान झालं। शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं भाजपची सुद्धा जोरदार पिछेहाट झाली, त्यामुळे शिंदेचा लगाम भाजप स्वतःकडे ठेवेलच यात कुठलीही शंका नाही। आता एकनाथ शिंदेंना अधिकच्या जागा द्यायच्या की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकच्या जागा द्यायच्या की दोघांनाही समसमान जागा देऊन सर्वाधिक जागा भाजप स्वतः लढवणार, याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। मुख्यमंत्री भाजपचाच असेल अशी घोषणा नुकतीच महाराष्ट्रात येऊन अमित शहा करून गेले, मात्र भाजपच्या जागाच तेवढ्या निवडून आल्या नाही तर सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे। आणि तसं जर झालं तर अजित पवार कोणतीही डिमांड करू शकतात आणि तसं झालं तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर देखील शिंदेपेक्षा जास्त असेल। अजित पवार कणखर नेते आहेत, रोखठोक बोलणारे नेते आहेत, त्यामुळे शिंदेच्या नंतर भाजप सोबत जाऊन देखील अजित पवारांनी चांगली खाती राष्ट्रवादीकडे खेचली। त्यामुळे विधानसभेच्या जागा जर अधिक निवडून आल्या राष्ट्रवादीच्या आणि अजित पवारांच्या हातात बार्गेनिंग पॉवर गेली तर मुख्यमंत्री पदावर अजित पवार दावा सांगू शकतात आणि शिंदे यांचा गेम करू शकतात। शिंदे आता कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडू शकत नाही, मात्र अजित पवार सोडू शकतात। पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं हे अजित पवारांना काही अवघड नाहीये, मात्र पुन्हा ठाकरेंकडे परत जाणं ही शिंदेसाठी अशक्य आहे। किंबहुना शिंदे काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरेंची जी आघाडी आहे त्यांच्यासोबतही जाऊ शकत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती विधानसभेला होऊ शकते जर अजित पवारांची ताकद वाढली। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अजित पवार शिंदेचा गेम करतील का यावर देखील व्यक्त व्हा। धन्यवाद।